ऋषीचे पप्पा कामाला जायला निघाले आणि लेकीचं पोट भरून लाड करून घेतलं, कारण आता 8 तास तर लेक काही दिसणारच नव्हती, म्हणून एकदाच लाड करून निघाले. त्यानंतर आम्ही पण थोडं बाहेर फेरफटका मारायला निघालो. तेवढ्यात केसावर भांडेवाला आला, पण तो काही थांबलंच नाही, सरळ निघून गेला. आता तर तुळीचंच सीजन आहे आणि आम्हाला पण तुळीच्या शेंगा खायला मिळाल्या. माझी लेक तर इथं मस्त कपडे धुवायली, कारण तिला सगळे कामं करायला खूप जास्त आवडते. नंतर मी पण लगेच भांडे लावायला घेतलं. तुम्ही म्हणणार हे काय धुणं भांडेच दाखवत असती, पण मी त्यासाठीच मी चॅनल ओपन केलेलं आहे. माझ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल, त्यासाठी तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. नंतर आम्हाला मेडिकलला जायचं होतं, तर त्यासाठीच आम्ही बाहेर निघालो. आम्हाला तर काही झालेलं नाही हो, आम्ही मस्त ठणठणीत आहे, पण आमच्या लेकीला प्रोडक्ट लागत होते, त्यासाठीच आम्ही मेडिकलला गेलो. मेडिकलला जाऊन आलो आणि लगेच जेवण करायला घेतलं. तर आमची मॅडम म्हणते, चल मम्मा आता जेवण झालं, आपण जाऊ मामाच्या गावाला. आणि आम्ही मामाच्या गावाला जायला निघालो. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.